हाय, माझं नाव संवेद आहे. मी डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. तर मी BDS करतो आहे, बॅचलर्स ऑफ डिझाईन तिथं करतो आहे. तर आमचं एक प्रोजेक्ट आहे, कॉलेज प्रोजेक्ट ट्रान्सपोर्टेशन आणि नॅव्हिगेशन रिलेटेड. तर त्या संदर्भात मला काही प्रश्न विचारायचे आणि तुझी माहिती इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची. तर पहिले ते तू काय करतो आणि तुझं नाव वगैरे इंट्रोडक्शन दे तुझं ब्रीफ. हॅलो, मी आदित्य आंबेकर. हां, मी जॉबला आहे. ओके. तर तू डेली म्हणजे आपलं म्हणजे ट्रॅव्हल करतो का आपल्या सिटीमध्ये पुण्यात? हो, तर करतो. तू कशाने ट्रॅव्हल करतो? PMPL, PMPL आणखी काही दुसरं? उबर, ओला, ओके, ठीक आहे. तर तू तू आता PMPL वगैरे ट्रॅव्हल करतो बोलला, तर म्हणजे तुझं मेन कारण काय PMPL वगैरे यूज करतो त्याच्यामागं? आता माझा जॉब तर आता रिसेंटलीच लागलेला आहे. हां, मग मी तेवढे उबरला वगैरे पैसे नाही देत. ठीक आहे. मग पास काढून जातो डेली. म्हणजे ती चीप आहे, चीपर साईडला आणि ठीक आहे. तर ज्यावेळेस तू म्हणजे डेली ट्रॅव्हल करतो पुण्यात, म्हणजे कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट असू देत, म्हणजे ते मेट्रो असू देत, बस असू देत किंवा लोकल असू देत, तर तू ते ट्रॅव्हल करताना तुला काय चॅलेंजेस येतात म्हणजे किंवा काय अडथळे येतात? थोडासा टायमिंगचा वगैरे प्रॉब्लेम येतो. टायमिंगचा प्रॉब्लेम लोक आणखी जाते. बस रिलेटेड काही? बसचा तिथं नाही प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. बस वगैरे अवेलेबल होऊन जाते लवकर. हो का? तर तू नॅव्हिगेशनचं ॲप वगैरे यूज केले असतील? गुगल मॅप. हो. तर त्यावर जे आपल्याला अपडेट्स दाखवतात बस रिलेटेड, ते म्हणजे ॲक्युरेट असतात का वाटतंय तुला? आहेत ॲक्युरेट, बऱ्यापैकी आहेत. मग कधी 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 होऊन जातात बस त्या टायमिंगला नाही येत. ओके, ठीक आहे. तर म्हणजे तू सॅटिस्फाईड आहे का म्हणजे ओके ओके? आहे, ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता जे आपल्या म्हणजे पुण्यात भरपूर ट्रॅफिक आहे, तुला काय वाटतं त्याचं मेन कारण काय असू शकतं त्याच्या मागं म्हणजे? पावसाळ्यात बोलत असतील तर पाण्यामुळे वगैरे. हां, आणि असं म्हणलं तर ठीक आहे, आता गर्दी वगैरे तर आहेच पुण्यात, कारण इंडस्ट्री वगैरे भरपूर आहेत. पण असं नाही वाटत तुला की लोक जे जास्त प्रायव्हेट व्हेकल वापरतात, ते फक्त काही लोक एक कारने जातात आणि एकच जण असतो त्याच्यात आणि त्यामुळे भरपूर होत आहे? हो, त्याच्यामुळे होतो. तर सपोज तू जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत नसशील, तर ते काय कारणं असतील त्यामुळे जे तू वापरायचं सोडून दिलं असेल असं? तर त्यासाठी ते गर्दी वगैरे राहते. गर्दी वगैरे. त्याच्यामुळे टाईम जास्त लागतो जर माझ्याकडे बाईक असेल, बाईकवर सोपं पडतं जवळ, म्हणजे लवकर जाईन मी. पण तुला असं नाही वाटत की सपोज PMPL वगैरे जर पकडतो त्याबद्दल तुला म्हणजे रूट्स वगैरे माहीत असतात का एखाद्या जर दुसऱ्या अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर? मॅप थ्रूच कळणार. Map असं तसं नाही. नाही. असं रोजचं असेल तर होत नाही. अच्छा, ठीक आहे. तुला म्हणजे काही आपलं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी काही वेगवेगळे सजेशन्स वगैरे तुझे, जेणेकरून आणखी लोक फास्टली ट्रॅव्हल करू शकतील ज्यांनी, आणि जे की म्हणजे त्यांना स्वस्त आता फास्ट लेवल तर मेट्रोनच, मग सगळीकडे मेट्रो वगैरे. मेट्रो पण आणि बस रिलेटेड वगैरे बाकी बस काय तेवढं काय. बरं, तुला असं वाटतंय की काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला म्हणजे कुठली बस कुठं जाते, तिचे स्टॉप्स काय, ते सगळं समजलं पाहिजे? ॲप तसा निघाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्टॉप कळला पाहिजे की इकडं थांबेल, ह्या मार्गे जाईल गाडी. हां, असं म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला जर एखाद्या लोकेशनवर जायचं असेल तर डायरेक्ट इझिली जाता येईल विदाउट. ठीक आहे, थँक्यू.